रोजच्या जेवणापेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल तर आजची ही डिश तुमच्यासाठीच आहे. टेस्टी हेल्दी चिकन गार्लिक टोस्ट आज आपण बनवत आहोत आणि ही रेसिपी मुलांना देखील फार आवडेल. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझं चॅनल बी ऑल फूडीज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी बनवण्यासाठी आपण इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून त्याचे बारीक पीसेस करून घेतलेले आहेत. 8-10 लसूण पाकळ्या इथे आपण क्रश करून घ्यायचे आहेत आणि आपण इथे गार्लिक बटर बनवून घेत आहोत. पॅनमध्ये थोड्याशा तेलाबरोबर आपण बटर मेल्ट होण्यासाठी घातलेला आहे. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे कारण त्यामुळे बटर जळण्याची शक्यता असते. आणि आपण बटर मेल्ट झाल्यावर लगेचच जो आपण लसूण ठेचून घेतला होता तो या बटरमध्ये घालणार आहोत आणि छान गोल्डन म्हणजे सोनी रंगाचा होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचा आहे. या बटर गार्लिकमुळे आपले जे टोस्ट बनणार आहे ते जास्तीत जास्त टेस्टी बनतात. तर आपल्या इथे बटर गार्लिक तयार झालेला आहे की ते लगेच आपण एका वेगळ्या बोलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंगाचा असा आपला लसूण इथे तळून झालेला आहे. आणि त्याच पॅनमध्ये आपण लगेचच थोडंसं तेल घालणार आहोत आणि जे चिकनचे पीस आपण कट करून घेतले होते ते लगेच त्या तेलावर आपण परतून घ्यायचे आहेत. पॅनमध्ये चिकनचे पीस घातल्यानंतर देखील आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे आपण व्यवस्थित चिकन एकसारखं हलवून घ्यायचं आहे. चिकनला पाणी सुटतं त्यामुळे आपण लगेचच जे आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत ते देखील करणार आहोत. आणि थोडंसं सोया सॉस, थोडा ग्रीन चिली सॉस, थोडा रेड चिली सॉस आपल्या हिशोबाने अर्धा टीस्पून आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि काही पावडर मसाले देखील आपल्याला घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा मिक्स हर्ब माझ्याकडे होतं ते घालायचं आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून मी इथे चिकन व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि ते झाकून आपण 10 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. चिकनचे छोटे छोटे पीस असल्यामुळे चिकन लगेचच 5 ते 10 मिनिटांमध्ये शिजलं जातं. आणि त्यानंतर आपण चिकनचे जर पीस आपल्याला तसेच पाहिजे तर आपण ठेवू शकतो किंवा आपण ते क्रश देखील करू शकतो. मी इथे क्रशरनी व्यवस्थित सगळं चिकनचे पीसेसला क्रश करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर घालून घेतलेली आहे. आणि हे चिकनचं मिक्सचर आपण थोडंसं थंड होऊ देणार आहोत. एका दुसऱ्या बोलमध्ये मेयोनीज आणि टोमॅटो केचप हे एकत्र करून आपल्याला घ्यायचं आहे. आणि एका बाजूला आपल्याला गार्लिक बटर देखील तयार झालेला आहे आपला, तो आपण ब्रेडवर व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत. एकानंतर एक सर्व ब्रेडला मी गार्लिक बटर लावून घेतल्यानंतर जो आपण सॉस तयार केला होता तो देखील आपण लावून घ्यायचा आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित आपण तो पसरून घ्यायचा आहे. आणि एक एक करून तो देखील सर्व ब्रेडला मी इथे लावून घेतलेला आहे. तुम्हाला जर अधिक स्पायसी हवा असेल तर तुम्ही इथं हिरवी चटणी देखील लावून घेऊ शकता. त्यानंतर आपण जे चिकनचे पीस आपले होते ते सर्व ब्रेडवर व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत. आणि एक एक करून मी सर्व ब्रेडवर ते पीसेस पसरून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले सर्व ब्रेड स्लाइस चिकनसोबत फिल करून झाल्यानंतर आपण ते टोस्ट होण्यासाठी पॅनमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही इथे ओव्हन किंवा ओटीजीमध्ये तुम्ही ग्रिल देखील करून देऊ शकता. त्यानंतर त्याची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे मोझरेला चीज देखील सर्व ब्रेड स्लाइसवर चिकनसोबत लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी गॅसवर मोठा तवा ठेवलेला आहे आणि सर्व तव्याला मी बटरनी ग्रीस करून घेतलेला आहे. आणि मग जे आपले स्लाइसेस तयार झाले होते ब्रेडचे ते एक एक करून आपण त्या तव्यावर ठेवायचे आहेत. या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. म्हणजे हे जे आपले ब्रेड स्लाइस आहे ते छान असे खालून क्रिस्पी आणि क्रंची बनतील. आणि त्यानंतर आपण वरून त्याला झाकून घ्यायचं आहे. एखादं तुमच्याकडे झाकण असेल असं खोलगट तर तुम्ही त्याच्यावर ते ठेवून त्याला वाफेवर आपण ते करून घेतल्यानंतर आपले टोस्ट इथे रेडी.